आपण बघितलं असेल की मागच्या 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून आपण बघून राहिले की या देशाची संसद ही ठप्प पडलेली आहे। या देशाची संसद ठप्प पडण्याचं कारण असं आहे की देशामधील आणि हे राज्यकर्ते आहे, या देशामध्ये संसद चालवणारा जो लोकसभेचा स्पीकर आहे तो कुठल्याही प्रकारे आमच्या विरोधी पक्ष नेत्याला बोलू देत नाही, संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या खासदाराला बोलू देत नाही। देशाने बघितलं असेल की उपराष्ट्रपतीचं काय झालं, ज्या उपराष्ट्रपतीला रातोरात राजीनामा द्यावा लागला, याचं कारण काय? याचं कारण असं आहे की त्या उपराष्ट्रपतींनी जो अभियोग जो सुप्रीम कोर्ट जजच्या विरोधात चालवायचा होता त्याची संमती दिली, त्यामुळे त्या उपराष्ट्रपतीला रातोरात राजीनामा द्यावा लागलेला। हे सरकार हुकुमशाहीच्या पद्धतीने चाललेलं आहे। आणि आपण बघितलं असेल की मागच्या 2 महिन्यापासून हे जे मताच्या संबंधामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, ती चर्चा कुठेतरी त्या चर्चेच्या बद्दल लोकांना वाटलं पाहिजे की या देशामधील सरकार असो की राज्यामधील सरकार असो, ही मताच्या चोरीमुळे आलेली सरकार आहे, ही काही नियमानुसार आणि मत टाकल्यामुळे आलेली नाही आहे। आणि आपण बघितलं असेल की निवडणूक आयोग हा कुठेतरी प्रधानमंत्र्याची कठपुतली बनलेला आहे, तो कुणाच्याही बद्दल कुठलाही निकाल देत नाही आहे। राज्यामध्ये सुद्धा जेव्हा उद्धव सेनेचे आणि पवार साहेबांचे माणसं फुटून वेगळा पक्ष बनवला, त्याचं डिस्क्वालिफिकेशन सुद्धा अजून झालेलं नाही आहे। तर या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा मागच्या 3 दिवसाच्या पूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी 300 खासदारांसोबत पार्लमेंटमधून निवडणूक आयोगावर जेव्हा मोर्चा काढला, तो मोर्चा त्यांनी काढू दिला नाही। आणि राहुलजी गांधी यांनी कर्नाटकमध्ये उत्तर बेंगलोरमधील मधोपुरा नावाच्या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे मताची चोरी झालेली आहे, ज्या प्रकारे तिथं 7 विधानसभा मतदारसंघ असतात, 6 मध्ये काँग्रेस पुढे आहे आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये बीजेपी 1 लाख मतांना पुढे आहे। ते 1 लाख मत कुठून आले आणि कशा आले हे राहुल गांधींनी पुराव्यानिशी लोकांना दाखवून दिलं। परंतु हा निवडणूक आयोग कुंभकर्णी झोपेमध्ये आहे, त्यामुळे त्याची झोप मोडण्यासाठी आणि या सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही हा मशाल मोर्चा आयोजन केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।